जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले होते। या ऐतिहासिक घटनेला 50 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या वतीने सोलापूर जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यामुळे महिलांच्या मुक्तीच्या चळवळीला नव्याने दिशा मिळेल असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे। मेळावा शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता डॉक्टर फडकुले सभागृहात सिद्धेश्वर मंदिर शेजारी सोलापूर येथे होणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड लता भिसे सोनवणे पुणे ह्या करतील। प्रमुख पाहुणे म्हणून वसई ठाणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीता बागल उपस्थित राहणार आहेत। सावित्री महिला संघटना सोलापूर यांच्या संयोजनाखाली होणाऱ्या या मेळाव्यात महिलांच्या हक्कांसाठीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित आहे। संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार हा मेळावा केवळ चर्चेचा व्यासपीठच नसून भविष्यातील कृती आराखड्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे। महिला चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला भरभरून हजेरी लावावी असे आवाहन महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने केले आहे। नमस्कार, मी शकुंतला सूर्यवंशी, सावित्री महिला संघटनेची संघटक। सावित्री महिला संघटना ही सोलापूरमध्ये आम्ही 2023ला चालू केली। ह्या सावित्री संघटनेचं काम म्हणजे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण आम्ही चालू केलेलं आहे। लहान मुलांसाठी वाचन कट्टा आणि महिलांसाठी बचत गट वगैरे आम्ही चालू केलेले आहेत। वस्ती पातळीवर आमचं हे काम चालू आहे। संविधान जागर, बाल मेळावा, जिल्हा मेळावा असं घेतलेला आहे आम्ही। अजून बरेच कामं आम्ही करत आहोत आणि करणार आहोत। आता आमचा जिल्हा मेळावा, महिलांसाठी जिल्हा मेळावा घेत आहोत। त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून यायला पाहिजे, कारण खूप गरज आहे सध्या महिलांना ह्याची। नमस्कार, मी प्रमिला बोराडे। सावित्री महिला संघटनेतर्फे आपण एक जिल्हा मेळावा घेत आहोत। महिला स्त्री मुक्तीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा जिल्हा मेळावा आयोजित केला आहे। या जिल्हा मेळाव्याला कॉम्रेड लता भिसे ह्या पुण्यावरून येत आहेत आणि त्या अखिल भारतीय महिला फेडरेशन संघाच्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत आणि दुसऱ्या आहेत त्या सुनीता बागल या ठाण्यावरून येणार आहेत आणि या दोघींच्या भाषणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करते। आणि समारोपाचे भाषण आपल्या सावित्री महिला संघटनेच्या संस्थापक ॲडव्होकेट सरिता मुकाशी या करणार आहेत।